ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। ओमराजे निंबाळकर यांच्या घरात तुफान रडा, फ्री स्टाईल हाणामारी नेमकं प्रकरण आहे तरी काय? काही दिवसांपूर्वी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। त्यानंतर आता धाराशिव मधून मोठी बातमी समोर आली। गेल्या काही दिवसांपासून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे चांगलेच चर्चेमध्ये आहेत। काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं पाहायला मिळालं। शिवसेना ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली। त्यांनी त्यानंतर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर दुसरा मोठा धक्का होता। दरम्यान ज्या 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांचा समावेश आहे। सुरुवातीला ओमराजे निंबाळकर हे शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार का याबाबत शंका होती। त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं देखील टेन्शन वाढलं होतं। मात्र त्यानंतर अखेर ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर पूर्ण झालं। आता धाराशिव मधून एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घरात जोरदार राडा झाला। शिवसेना शिंदे गटाचे 2 कार्यकर्ते आपसात भिडले। त्यांच्यामध्ये यावेळी फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं। ओमराजे निंबाळकर यांच्या घरी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीनंतर हा धक्कादायक प्रकार घडला। या कार्यकर्त्यांमध्ये काही कारणांवरून वाद झाला। त्यानंतर दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची माहिती समोर येत आहे। अखेर ओमराजे यांचे बंधू डॉक्टर जय राजे यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटला। दरम्यान या 2 कार्यकर्त्यांमध्ये नेमका वाद कोणत्या कारणावरून झाला हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। विशेष म्हणजे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे गेल्या 2 दिवसांपासून धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाच हा प्रकार घडला। ओमराजे निंबाळकर यांच्या घरीच हे 2 कार्यकर्ते आपसात भिडले, जोरदार वाद झाला। या प्रकाराची आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू झाली। आता नेमकं काय समोर येतंय हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।